मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत मानगाव येथे एका बिल्डरने स्थानिक भूमिपुत्रांच्या चाळीवर परप्रांतीय बिल्डरने 60 ते 50 बाउन्सर आणि 3 JCB सह प्रवेश करत चाळी तोडण्यास सुरुवात केली होती। तसेच शेतकरी भूमिपुत्र आणि महिलांना देखील बाउन्सरने मारहाण केल्याची घटना घडली। यामध्ये अनेक जण जखमी झाले होते। या घटनेनंतर मोठा तणाव निर्माण होऊन देखील पोलिसांनी संबंधित बिल्डरवर गुन्हा दाखल केला नव्हता। याबाबत 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीने हस्तक्षेप करत या प्रकरणी संबंधित बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती। याबाबत आज संघर्ष समिती आणि भूमिपुत्रांनी मानपाडा पोलिसांची भेट घेत त्यानुसार या प्रकरणी संबंधित बिल्डरवर आणि इतर सहकाऱ्यांवर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आज जे समाज बांधव आज एकत्र झाले तो परवा जो प्रकार झाला मानपाड्याला, ही जी विकृत बुद्धी जी एक मानसिकता बनलेली आहे की कोणाच्या लिटिगेशनची जागा घ्यायची आणि तिथे प्रायव्हेट बाउन्सर उतरवून त्या जागेवरती कब्जा करायचा आणि स्थानिक शेतकऱ्यांना मारहाण करायचा, ही जी विकृत मानसिकता बनलेली आहे त्या मानसिकतेला आळा घालण्यासाठी काल सर्व भूमिपुत्र एकत्र झाले आणि आज आम्ही SCP साहेब आणि सिनियर PI शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी सकारात्मक असं उत्तर दिलं। संबंधित व्यक्तीवरती 326 त्यानंतर त्या लोकांना त्वरित अटक करणं, IO चेंज करणं या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि आज नंतर जर कोणी समाजाच्या विरुद्ध अपशब्द बोलण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल। समाजाची एकजूट आणि अखंडता अबाधित राहील यासाठी सर्व समाज बांधव आज एकत्रित झाले आणि हा विजय समाजाचा आहे आणि सर्व त्या बिल्डरांना अटक करायची सुरुवात झालेली आहे आणि या ठाकूर परिवारावरती जो मानसिक ताण जोडता तो ताण काही होणार थोड्या अंशी थोडा कमी झालेला आहे का तर अख्खा समाज त्यांच्या बरोबर उभा राहिलेला आहे आणि त्या आरोपींना त्वरित अटक होत आहे। हा आमच्या समाजाचा विरोध आहे, विजय आहे। जय दिबा, जय संघर्ष समिती। मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मानगाव या ठिकाणी फिर्यादी यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर यातील सदर गुन्ह्यातील आरोपी अवधेश गुप्ता आणि इतर अशा लोकांनी गैरकायदेशीर मंडळी जमवून त्या ठिकाणी एक 9 रूमची चाळ असलेली जी चाळ आहे ती JCBच्या सहाय्याने तोडली आणि त्या बाबतीत तिथं जे काही भांडणं झाली किंवा मारामारी झाली तर त्या बाबतीत फिर्यादी यांनी मानपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। अद्याप या गुन्ह्यात कोणाला अटक झालेली नाही। त्या बाबतीतले कागदोपत्री पुरावे आणि साक्षी पुरावे संकलित करण्यात येत आहे, त्यानंतर पुढील कारवाई करत आहे। यामध्ये आरोपित अवधेश गुप्ता, रामेश्वर गुप्ता, संजय गुप्ता, कृष्णराज गुप्ता, अंकेश गुप्ता, अमित मेवाती, विशाल इंगोले, सनी पांडे व इतर अनोळखी महिला ज्या बाउन्सर आहेत अशांचा समावेश आहे। फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे या गुन्ह्यामध्ये गैरकायदेशीर मंडळी, मारामारी आणि अपमानित केल्याबद्दल परत त्यांचं श्रीमनास लज्जा उत्पन्न केल्याबद्दलचे असे गुन्ह्यांचे सेक्शन्स या ठिकाणी लावण्यात आले। नमस्कार, मी हर्षदा अमोल ठाकूर। तुम्ही घडलेला प्रकार सर्वांनी पाहिलाच असेल। सदर प्रकाराबद्दल आम्ही पोलिसांकडे धाव घेतली होती आणि इकडचे आमदार, नगरसेवक सर्वांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलं होतं। आम्ही जिथे राहतो त्या राहत्या घरात आमच्या ज्या चाळी आहेत त्या आमच्या जागेत त्यांनी बेकायदेशीरपणे गुप्ता बिल्डर म्हणून आहेत ते त्यांचे 50 ते 60 बाउन्सर्स 3 JCB सहकट त्यांनी प्रवेश केला आणि तिथे चाळी तोडण्यास सुरुवात केली होती आणि त्यांना फक्त थांबवायला गेलो असता माझे धीर, नणंद, सासू, आमचे काका, आमचे मोठे धीर सर्वांवर त्यांनी अमानुषपणे हल्ला केला होता, ज्या हल्ल्यात माझा धीर गंभीररित्या दुखापत झाली आहे त्यांना आणि आता ते त्यांचा इलाज हॉस्पिटलमध्ये सुरू आहे। त्यांचा पाय फ्रॅक्चर झालाय। माझी नणंद ती सुद्धा ऍडमिट होती, तिला आता डिस्चार्ज मिळालाय, पण त्यांना सुद्धा हातावर वार झालेले आहेत, मुकामार बसलेला आहे। तर हे प्रकरण जितकं गंभीर होतं तितकं गंभीर स्वरूपाचे कलम लावले गेले नव्हते आणि जे मुख्य आरोपी होते त्यांची नावं तिथे नमूद केली गेली नव्हती। तर आमची मागणी ही होती की त्यांची मुख्य आरोपींची नावं तिथे दिली जावी आणि जे कलम आहेत ते योग्य तोपरी लावले जावेत। तर सर्वांच्या प्रयत्नांती सुद्धा काही त्यातून निष्पन्न होत नव्हतं। त्यानंतर जसं आम्ही संघर्ष समितीकडे धाव घेतली, जसा समाज एकजूट झाला, सर्वांनी प्रत्येकाने आपली कारवाई सुरू केली, प्रत्येक जण आमच्या मदतीला धावून आले आणि परिणामी आज आमच्या ह्या ज्या मागण्या होत्या त्या या सर्वांच्या प्रयत्नांमुळे त्यांना फळ आले। आज ज्या काही बिल्डरची नावं प्रमुख आरोपी म्हणून लावली जायला हवी होती त्यांची नावं चढवली गेली आहेत, ही त्याची FIR कॉपी
त्यानंतर त्यांनी आता अटकेसाठी एक टीम रवाना केली आहे, पण त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि जे आमच्या समाजाचा जे त्याने तिथे अपमान केलाय, त्यासाठी त्याने महिलांचा जो अपमान केला त्यासाठी त्याने जाहीररित्या माफी मागावी. जोपर्यंत तो हे करत नाही तोपर्यंत आम्ही समाज बांधव शांत बसणार नाही. थँक्यू. बघितलं का महिलांना गुंड बाउन्सर आणलेत, महिला त्यांच्या मार्फत मारहाण करून जबरदस्ती जागेचा ताबा घेण्याचा हा प्रकार आहे. हा एकमेव प्रकार नाही आहे. असे या ठाणे जिल्ह्यामध्ये भूमिपुत्रांच्या जागा अडवण्यासाठी असे गुन्हे दाखल असलेल्या महिला आहेत, ज्या मारामाऱ्या करतात, जबरदस्ती ताबा घेतात. असे बिल्डरांनी यांना ठेवून घेतलेले आहेत आणि यांना एक सुपाऱ्या दिल्या जातात की तुम्ही या आणि ही जागा आहे, हिच्या लिटिगेशन आहे आणि याचे दावे प्रलंबित असले तरी पण हे लोक याचे गुंड प्रवृत्तीच्या महिला पुढे करतात आणि ताबे घेतात. हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला सर्व संघटनांनी भेट दिली आहे आणि त्यांना विनंती केली आहे की हे जर प्रकार थांबले नाही तर कुठेतरी समाजाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि तसं घडलं नाही पाहिजे. कारण आज समाज आमचा कुठेतरी सुशिक्षित झाला आहे आणि आम्हाला कायदे हातात घ्यायचे नाही. पण जर कोणी समाजाच्या महिलांवर अशा घरात येऊन हात उचलत असेल आणि समाजाच्या नावाने अपमान करत असेल तर त्याला मग आगरी पद्धतीचा दणका आम्ही देणार, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. नमस्कार. जय शिवराय, जय आगरी. जो 2 दिवसाआधी जी घटना घडली होती त्याचा न्याय मागण्यासाठी आम्ही मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि आज 27 गाव संघर्ष समिती आणि आगरी सेना ह्या संयुक्तरित्या जेव्हा सिनियर साहेबांकडे बसले तर त्यांनी जी कारवाई करायची ती आता तुम्ही ऐकलंच आहात. फक्त एकच सांगू इच्छितो की समाजाच्या महिलांचं अपमान केला तर आम्ही आगरी समाजातले आहोत, त्याचा सडेतोड उत्तर कसं द्यायचं हे आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे. संघर्ष आमच्या रक्तात आहे आणि तो तसाच राहणार. शांत बसलो याचा अर्थ शांत नसतो. पण आज ज्याप्रमाणे प्रशासनाने आमची मागण्या मान्य केल्यात त्याच्याबद्दल प्रशासनाचे खूप खूप धन्यवाद. राहुल कांबळे, जनशक्ती, डोंबिवली.